पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मदनापूर शिवारात अवैध हातभट्टीचा पर्दाफाश, किनवट पोलिसांचा जंगलात छापा, गावठी दारूसह 31,000चा मुद्देमाल जप्त। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अवैध गावठी दारू निर्मिती विरोधात किनवट पोलिसांनी कारवाई करत 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 6:50 वाजता मदनापूर शिवारातील रेल्वे पटरीच्या पूर्व बाजूस जंगलातील नाल्याच्या काठावर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार माधव कोंडिबा माहुरे वय 59 वर्ष, राहणार शनिवार पेठ, तालुका किनवट, हा विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करत असताना आढळून आला। कारवाईत 5 लिटर क्षमतेच्या 2 कॅनमध्ये गावठी दारू तसेच 100 लिटर क्षमतेच्या 3 प्लास्टिक टाक्यांमध्ये अंदाजे 300 लिटर मोहफुलाचे सडवा रसायन जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत 31,000 रुपये आहे। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 199/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक नितेश वामन लेनगुळे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मेंढके करीत आहेत। अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात किनवट पोलिसांची कारवाई सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।